झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल डहाणू तालुक्यात मोतीलाल कांजी कनिष्ठ महाविद्यालयात व्रतस्थाप्रमाणे विद्यादानाचं काम चालतं। आदिवासी तालुक्यातलं प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून या कॉलेजची ओळख। कॉलेजमधल्या 12वीच्या 6व्या तुकडीला गेल्या 6 वर्षांपासून सरकारी अनुदान मिळालेलंच नाही। सरकारच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करूनही 12वीच्या विद्यार्थ्यांना अनुदान मिळत नसल्यानं कॉलेज प्रशासन हतबल झालंय। मोतीलाल कांजी कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे डहाणूमधल्या चिंचणी या आदिवासी बहुल भागातलं अत्यंत आवश्यक असणारं महाविद्यालय। या महाविद्यालयाचाच या परिसरातल्या मुलांना आधार। शिक्षणाची गोडी असणाऱ्या मुलामुलींना हे महाविद्यालय म्हणजे वरदानच। हे महाविद्यालयही या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करतंय। आदिवासी उपाययोजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या या भागात हे एकमेव मोठं शिक्षण केंद्र। या कॉलेजमध्ये 11वी आणि 12वीत जवळपास 2600च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पण 12वीच्या 6व्या तुकडीला शासनाकडून अनुदान मिळत नाहीये। त्यामुळे शिक्षणाची गोडी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। 75 साली हे कॉलेज सुरू झालं। 2002-2003 साली वाढीव तुकडीसाठी शासनाचं अनुदान मिळावं अशी मागणी महाविद्यालयाकडून करण्यात आली। 2006-2007 साली शासनानं 11वीच्या 6व्या तुकडीसाठी मान्यता दिली। नैसर्गिक वाढीपोटी 12वीच्या 6व्या तुकडीलाही अनुदान मिळणं अपेक्षित होतं, पण अजूनही 12वीच्या 6व्या तुकडीला अनुदान मिळालेलं नाही। महाविद्यालय प्रशासन झटतंय विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी। त्यांना या मुलांना शिकवून मोठं करायचंय, पण बहुधा हे आदिवासी विभागाला मान्य दिसत नाही। कारण आदिवासी विभाग अनुदानाची रक्कम महाविद्यालयाला मिळू नये याच प्रयत्नात दिसतंय। हा प्रस्ताव विभागीय उपसंचालकांकडून चर्नी रोड आणि संचालक पुणे मार्फत आमचं मंत्रालय मुंबई येथे पण शिक्षण विभागांपर्यंत आलेला आहे, पण तिथे वित्त विभागामध्ये हा आमचा प्रस्ताव अडकलेला आहे आणि अजूनही तिथून ती मान्यता आम्हाला मिळत नाही। आता ती तुकडी जवळजवळ 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांची अतिशय कुचंबना केलेली आहे। आणि विशेष म्हणजे याच आमच्या मतदारसंघातून हे राज्याचे आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित हे निवडून आलेले आहेत। मोतीलाल कांजी महाविद्यालय हे 100% आदिवासी भागात आहे। त्यामुळे 12वीच्या 6व्या तुकडीला मान्यता मिळावी यासाठी कॉलेज प्रशासनानं चर्नी रोड इथल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव पाठवला। तिथून हा प्रस्ताव पुण्याच्या शिक्षण संचालनालयात गेला। त्यानंतर मंत्रालयातल्या वित्त विभागानं या तुकडीला वार्षिक 3,60,000 रुपये द्यायला हरकत नसल्याचं सांगत आदिवासी विभागाकडे हा प्रस्ताव वर्ग केला। पण तरीही आदिवासी विभाग जागा व्हायला तयार नाहीये। 8-9ला जेव्हा सायन्स आणि कॉमर्सची अनुदान मिळालं त्याच वेळेला आर्ट्सला सुद्धा मिळायला पाहिजे होतं, आर्ट्सची 6व्या तुकडीला, परंतु ते अद्यापही मिळालेलं नाही आहे। बऱ्याच वेळा त्यांची कागदाची पूर्तताही केली, जे त्यांच्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या, त्यानंतरही आम्हाला ते अनुदान मिळत नाही आहे आणि 6वी तुकडी रखडलेली आहे। अखेर मागणी मान्य होत नाही हे पाहून कॉलेज प्रशासनानं झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार नोंदवली। हेल्पलाईनच्या टीमनंही त्यांच्या समस्येचा पाठपुरावा केला, पण तरीही आदिवासी विभाग उदासीनच दिसतोय। पण खरं तर प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे, त्यामुळे हेल्पलाईनची टीम या समस्येचा पाठपुरावा करणारच। या 2600 विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांच्यानंतर या कॉलेजमध्ये शिक्षणाची उमेद घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये यासाठी हेल्पलाईनची टीम त्यांच्या पाठीशी उभी आहे। कारण सवाल आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी डहाणूहून हर्षद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।